बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. 1 नाक, 2 कपाळ, 3 रंग, 4 आरपार पायातला प्रकाश आणि बायको रंगाने सावळी असावी असा नियम आहे. आता आपल्याला काय अक्कल, भोरी दिसली गालात असली ओके, 6 महिन्याने गेली निघून ओके, हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा उठा प्रभात झाली. लय अवघड महाराज ते. हो, आता एक आपल्याकडे लग्नात मूर्ख पद्धत आली, नवरा नवरीनं मधून यायचं. नियम असा आहे, मुलगी मागा असावी आणि मुलगा तो. आता एक बावळाट पद्धत आली आपल्याकडे, मधून यायचे. त्या 2-4 पुरी मेकअप केलेल्या, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 30 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा, त्या हायवेला मिळत आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, इको दे रे, हे बरे इको दे, इको मिक्स एकत्र दे. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब खैरा बांडा महबूब. मंडपात एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता, अशी शांतता. आणि तो नवरदेव कसा चालवतो माहिती का, आणि त्याच्या पुढे फुलं टाकी, अरे बाटलीची भुचं टाका, त्यानं किती तोडली आतापर्यंत गोळ. आणि नवरी नवरदेवाच्या घरी जाताना गाणं आहे, बाबुल की दुआ जा तुझको सुखी संसार. जमिनी कुल नवरी लग्नाच्या अगोदर 3 महिने निघून जाईल. बाबुल की दुआ आला. आणि नवरदेवाच्या घरी संडास नाही. पहिलं काय पाहिजे, संडास. लग्नाला हुंडा दिला 50,000, डीजे लावला 10,000, दारू आणली 5ची. नवरी उठली सकाळी लवकर, हिरव्या बांगड्या, मोकार मेहंदी, इथल्या फटीत चमकी. देवयानी पाहिली ना तुम्ही, देवयानी, संग्रामची देवयानी पाहिली ना इथं. आणि नवरीची चप्पल तर कोणती कंपनी बनी ती कोणाला माहिती. बकरानं पाय दिला, पटच वर आला. आणि नवरीला लागली संडासला, कुठं जावा कुठं जावा कुठं जावा. मग त्या घरातली जे पोर उठली, म्हणली वहिनी या माझ्या माग माग. ही पोर पुढं हे मॉडेल माग दुसरी येडे बाबली. मग दुसऱ्याची सून आपल्या घरात यायची संडास बांधायलाच. नवरदेवाचं काय नाही, त्याचं बिचाराचं काय नाही. ते बैलांना चारा घालाय गेला, तसेच 2 खडे घेतले. खडे नाही मिळाले, ते घसारलं माग पुढे. श्रीमंताच्या दारातला गडी म्हणे, संताच्या दारातला कुत्रा व्हा. तिथं काय मिळेल, राम नाम होईल.
त्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा वाहता येतो तुम्हाला भजन ऐकायला मिळेल. म्हणून पोरांनो, पहिलं वाक्य व्यवसाय केलाच. जोरात बोला, हे बाकी बोला. पोरांनो, व्यवसाय केलाच, स्वतःच्या पायावर उभं राहिलंच, बाळ आई बापाची इज्जत राखलीच, गाय वाचलीच पाहिजे, मुलीचा मोबाईल शाळेत जाताना घरी ठेवून घेतलाच. ऐकलं का? आणि शाळेत जाताना खरंच ठेवून घेतला पाहिजे, पण तिची आई खोडीची. असावा प्रसंग आला, काहीच होणार नाही. हे सगळे बंद होतील, चोऱ्या बंद होतील. महाराष्ट्रातल्या जेलमध्ये आरोपींचा सर्वे जर केला तर 7% आरोपी 18 ते 25 आहेत, इतकले. आणि ही अवलादी चोऱ्या करायला का लागले? आई बापांना वेळच नाही. तुम्ही सध्या एकच दणका उठवलाय, सकाळी घरातून बाहेर पडणे, इळभर पैसा कमवणे, लबाड्या करणे, लोकांची लग्न मोडणे, जाताना काळ्या पिशीत मटण घेऊन डुलत जाणे. आणि बायकोनं सोमवार केलाय, 16 सोमवार शंकर पिऊन आला. आणि बायकोचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. काय आपल्या लोकांनी मुलाबाळावर लक्ष द्यायचंच नाही. एक वेळेस बंगल्याला स्लॅब नाही पडला तरी चालेल, एक वेळेस भाजीला तेल नसले तरी चालेल, पण चांगली मुलं ही त्या घराची श्रीमंती आहे. काही घरांमध्ये आई एकदम गरीब आहे, पण मुलगा स्कॉलरशिपला पहिला आहे, 10वीला मुलगा पहिला आहे. आईला कळलं नसतं, निकाल लागला, पोरगा पहिला आला. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा आपोआप खाली आल्या, दुःखाच्या नाही आनंदाच्या. शाळेनं सत्कार ठेवला, आई स्टेजवर रडतच होती. चांगली मुलं ही श्रीमंती. ना ते इस्टेट कमवून काय करायचं? आता हे तुम्ही मी रात्रंदिवस लबाडे करून इस्टेट कमवतोय, आम्ही बी 3-3 गावं बोंबलं हिंडतोय. मग महापोऱ्या म्हणणार का माझ्या बापाने लय कष्ट केले? अजिबात नाही. तो उलटा म्हणणार मजा आणला त्यानं, रोज 3 गाव हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय घेणं नाही, काय घेणं नाही कोणाला, फक्त झाकली 1.25 लाखाची. आपली आपण करा सोडवण, आणि विशिष्ट वयाच्या पुढे कष्ट करायचे नाहीत, रिलॅक्स जगायचं जरा. महिला मंडळ एक 45 सप्त्यांमध्ये प्रत्येक सप्ताह कमिटीनं शेतकऱ्याच्या महिलांची हिमोग्लोबिन चाचणी केली पाहिजे. महाराज एक शिबिर ठेवून, शेतकऱ्याच्या बायकांना रक्तच नाही राहिलो, मेल घास कापू कापून व जेव्हा होऊ, हाटाके आहेच गावात. विचार चालू आहे, विचार कर नाही विचार. शेतकऱ्याचं असं झालं ना, घास कापायला बायको, दूध काढायला बाप, दूध घालाय पोर आहे, पगाराचा ताळमेळच लागणार कोणाला. आणि म्हणून मजूर वर्गाने पैसा कमवला. 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 100 रुपये रोजी, 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणला हात उचल, ती म्हणते तुझ्या उसाला आग लाव. काय बोलायचं, लागेल तर आहेच, मग आता लागायचं. तिच्या का मोबाईल आहे का नाही, ती नवऱ्याला फोन करते, गवत नाही आला, तो सायकल येऊन येत नाही, गाडी येतोय. तिला 300 रुपये रोज, आणि याला त्याला 300 रुपये रोज, आणि याला 100 की झाले 400. आपल्या गावतावर त्यांचं 600, आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डिरीला त्याचे 600. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. सगळे चॅनल आहे त्यांच्या घरात. 7 वाजेपर्यंत झोपती. उलटे आपणच तिच्या घरी दिवस उगता. आज काय करता, येता का काळाचे दिवस राहिले तेवढं द्या काढून. ती म्हणते सांगून द्या होता त्या जमीन ठेवा का नाही, असं झालं बुवा. पण त्यावेळेला पहिल्या सप्त्याला आपली माणसं मोठी करा. मागाचं वाक्य, व्यवसाय करा, लग्न साधे करा, आणि काळेच्या कीर्तनात 4-5 लग्न तरी करून टाका गरीबाची. काय होऊन जाते ना. एवढं ते आई बापांना आखली पाहिजे ना. ते एवढं मोठं 1.5 एकर इकडं तरी मिळेल का तुला एरिया? एवढ्या मोठ्या लग्नात लग्न करून. आणि आजपासून एक नियम, हसत जा. माणसं हसत नाहीत, बधीर झालीत माणसं. एकटी बोलत चालतात काही लोक, एकटी. बायका भाकरी करताना शिव्या देतात, भजन नाही करी, शिव्या देते. मेला माय नशिबी कुडून आला, पार्ट्याला मिळत नव्हती, तेव्हा तुला मिस कॉल देऊन ड्रिंका द्यायचा, न किती तोंड बांधलं तरी वळखायचाच. हसत नाही लोक. जेवताना लोक टीव्ही चालून माणसं जेव्हा त्या जाहिरात आली तर चपाती मागतात, नाही तर चपाती सुद्धा मागत नाहीत, तशीच पाहत राहतात. शेवटी त्या मीडियावाल्याने 2 मिनिटं ब्रेक घेतलाय.